कस्टमरला कमी क्रीममध्ये केक पाहिजे होता, तर त्यासाठी मी आजचा केक हा कमी क्रीमचा यूज करून केलेला आहे. तर सर्वात आधी इथे मी स्पंज घेतलेला आहे आणि त्याला पायनॅपल क्रशने सोक केलेला आहे आणि त्यानंतर मिक्स फ्रूट फ्लेवर जो असतो आपला तो घेतलेला आहे आणि इथे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये क्रीमची यूज केलेला आहे. आणि जेव्हा कधी आपल्याला क्रीमचा कमी उपयोग करायचा असतो तेव्हा स्पंजची क्वांटिटी जास्त घ्यायची आणि क्रीम हे कमी प्रमाणामध्ये लावायचा. त्याच्यामुळे आपला केकचा जो वजन आहे तो परफेक्ट येतो. त्यानंतर मी सेकंड लेअर घेतलेली आहे. तर सेकंड लेअर म्हणजे जी आपली टॉप लेअर जेव्हा आपण केक कट करतो तर ती जी टॉप लेअर असते ती लेअर मी सेकंड नंबरला यूज केलेली आहे. त्याने आपल्या केकला हाईट येते. त्यामुळे मी नेहमी ती जी लेअर असते ती सेकंड नंबरला यूज करत आहे. त्यानुसार सेम सिलिकॉन ब्रशने मी तिथे सोक केलेलं आहे. सिलिकॉन ब्रशने जेव्हा आपण क्रशचा जो पाणी करतो आपण यूज, जो शुगर सिरपसारखा जो आपण क्रशचा सिरप जो आहे तो तेव्हा यूज करतो, तेव्हा तो स्पंज तो पूर्णपणे सोक करून घेतो. म्हणून मी नेहमी ब्रशने त्याला सोक करत असते. त्यानंतर मी पुन्हा सेम पद्धतीने इथे सेकंड लेअरला सुद्धा क्रीम आणि क्रशने इथे फिल करून ते स्प्रेड करत आहे. तर इथे आपली सेकंड लेअरसुद्धा स्प्रेड करून झालेली आहे. तर मी इथे सुद्धा खूप कमी क्वांटिटीमध्ये क्रीम यूज केलेली आहे. त्यानंतर फायनल फिनिशिंगसाठी क्रमकोट वगैरे केलं मी. तिसरी लेअर लावून क्रमकोट केल्यानंतर फायनल फिनिशिंगसाठी मी पुन्हा क्रीम घेऊन पुन्हा मी सर्वात आधी वर अप्लाय केलं. वर क्लीन केल्यानंतर साईडला जे असते साईडला पॅलेट नाईफच्या मदतीने हळूहळू मी क्रीम लावून त्याला क्लीन करत आहे. सो इथे क्लीन केल्यानंतर मी व्यवस्थित वर आणि साईडला इथे क्लीन केलं. त्यानंतर मी कधी कसं एक डिझाईन बनवायची होती, बट इथे जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा सिलिकॉनच्या ब्रशची मदत घ्यायची, पण मला घाई नव्हती. पण तरीसुद्धा या डिझाईनसाठी मी ते सिलिकॉनच्या ब्रशच्या मदतीने इथे वर हे करून घेतलेलं आहे. त्यानंतर मी आपला जो नोझल असते त्याने फ्लावर केलं 1 आणि 2 आणि त्यानंतर मी दुसऱ्या ओपन टीथ नोझलच्या मदतीने 2 वेगवेगळे नोझल घेतले आणि 2 वेगवेगळ्या नोझलने 2 साईडला 2 असे डिझाईन इथे मी बनवलेले आहे. तर त्यानंतर आपल्या ज्या साईडला क्रीम लावतो त्यानंतर क्रीम ही बोर्डला लागून जाते, त्यामुळे मी ओला हा कापड घेतलेला आहे आणि ओल्या कापडने चारही बाजूने केकच्या पुसून घेत आहे. कधी ओलाच कापड घ्यायचा, त्याच्यामुळे आपला पटकन ही क्रीम कापडाला लागून जाते आणि क्लीन होते त्यानंतरच. नाहीतर आपण जर कापड ओल्या कापडाने केले नाही तर ते क्लीन होत नाही. त्यामुळे कधी पण ओला कापड हा यूज करायचा. त्यानंतर मी पूर्ण क्रीम जे आहे त्या पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते साईडला मी डिझाईन केलेली आहे. तर इथे आपला हा केक रेडी झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.